हॅलो मित्रांनो, डीप हम कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फार्मॅकोलॉजी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट अँड क्लासिफाय देम, मेन्शन टाईप ऑफ हायपरटेन्शन. हा 5 मार्काला विचारलेला आहे समर 2023 या एक्झामिनेशनमध्ये. तर चला पुढचा क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर ओपॉइड्स अनाल्जेसिक, गिव एक्झाम्पल, राईट फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ मॉर्फिन. समर 2023 मध्ये ही प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, डिफाईन बायो अवेबिलिटी अँड बायो ट्रान्सफॉर्मेशन, एक्सप्लेन व्हेरियस रूट ऑफ ड्रग एक्सक्रिशन. हा समर 2023 मध्ये विचारला होता 5 मार्कासाठी. याची तयारी आपल्याला चांगली करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन किमोथेरपी, गिव क्लासिफिकेशन अँटीबायोटिक्स बेस्ड ऑन टाइप ऑफ बॅक्टेरिया, एक्सप्लेन ड्रग कॉम्बिनेशन इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिससाठी कोणतं ड्रगचं कॉम्बिनेशन वापरलं जातं हेही आपल्याला लिहायचं आहे. ही समर 2023 रोजी च्या पेपराला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, डिफाईन लोकल अनास्थेटिक, गिव 2 एक्झाम्पल, राईट युजेस ऑफ लोकल अनास्थेटिक्स. 5 मार्काला विचारला होता समर 2023 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, व्हॉट आर दी कॉर्टिकोस्टेरॉइड्स अँड गिव एक्झाम्पल. 5 मार्काला समर 2023 मध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7, डिफाईन अँटी इमेटिक्स, गिव 2 एक्झाम्पल्स, क्लासिफाय अँटी अल्सर एजंट विथ एक्झाम्पल. हा जॉईंट करून विचारलेला प्रश्न आहे समर 2023 मध्ये. असेच क्वेश्चन जे असतात 3-3 मार्काचे असे जॉईंट करून विचारतात प्रश्न. तर अशा प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे अशाच प्रश्नांची. म्हणजे जे क्वेश्चन लहान आहे, डेफिनेशन, कोणतं क्लासिफिकेशन, त्याचे एक्झाम्पल, हे लहान गोष्टी आपण पाठ करायच्या. तेच आपल्याला 5 मार्काला प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्लासिफाय अँटीबायोटिक्स, राईट नोट ऑन अँथेल्मेंटिक. 5 मार्काला विंटरच्या एक्झाममध्ये विचारला होता, विंटर 2023च्या एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 9th क्वेश्चन आहे, व्हॉट आर डिफरंट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, राईट द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ आय व्ही रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आय व्ही रूट जो आहे त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज लिहायचे आहेत. सगळ्या रूटचे आपल्याला ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज करायचे आहेत. जे आय व्ही असो, इंट्रा थिकल असो किंवा ओरल असो, सबलिंग्युअल असो, सगळ्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज करायचे आहेत. कोणताही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10, डिस्क्राईब ओरल हायपोग्लायसेमिक एजंट विथ रेफरन्स टू इट्स क्लासिफिकेशन अँड एक्झाम्पल, वाय इन्सुलिन इज नॉट युज्ड बाय ओरल रूट. इन्सुलिन हे ओरल रूटनं का दिलं जात नाही ते विचारलं आहे. किंवा आपल्या गॅस्ट्रिक ॲसिडमुळं ते डिग्रेडेट होतं हे त्याचं कारण आहे. तरी आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. 2023च्या विंटरच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन केलं, डायग्रॅमॅटिक आपण आन्सरचं प्रेझेंटेशन केलं तर आपल्याला चांगले मार्क मिळतात 5 पैकी. त्यामुळे जरा डिफरंट प्रकारे आपण आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर 11th क्वेश्चन आहे, डिस्कस डिफरंट ड्रग्स युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ अंजायना पेक्टोरिसिस, राईट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ एनी ड्रग. 5 मार्काला 2023च्या विंटरच्या एक्झाममध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डिफाईन जनरल अनास्थेटिक्स, व्हॉट इज सिझोफोर्निया अँड मेन्शन ड्रग युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सिझोफोर्निया. 5 मार्काला विंटर 2023 मध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव द फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिनची फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आपल्याला विचारले आहे. मित्रांनो, ॲक्शनचे 2 प्रकार असतात, एक फार्मॅकोलॉजिकल आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे त्याचा इफेक्ट कोणत्या ह्याच्यावरती काय होतो, आणि मेकॅनिझम ॲक्शन म्हणजे ते कसे आपल्या ॲक्ट करतात, म्हणजे कोणत्या रिसेप्टरला बाइंड करतात, कोणते केमिकल सिक्रेशन करतात, कोणत्या एन्झाईमवर यूज करतात आणि ॲक्शन घडवतात, ते म्हणजे मेकॅनिझम ॲक्शन झाली. आणि फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे थोडक्यात त्याचा यूज, की कोणत्या पार्टवरती त्याचा काय इफेक्ट होतो. हे विंटर 2023 मध्ये विचारला होता. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, राईट ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर बाय द क्लासिफाईंग द ड्रग युज्ड इन अँड मेन्शन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ इच कॅटेगरी. इथे आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारलेले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर आता आपले 5 मार्काचे समरचे आणि विंटरचे दोन्ही एक क्वेश्चन आपले झालेले आहेत. सिलेबस चेंज झाल्यापासून फक्त 2च एक्झाम झालेले आहेत, समर 2023 आणि विंटर 2023. त्याच्यामुळे आपल्याला 5 मार्काचे थोडेच क्वेश्चन मिळालेले आहेत. तरी हे क्वेश्चन आपण पूर्ण करायचे आहेत आणि बाकीचा सिलेबसही थोडा सगळा कंप्लीट करायचा आहे. कारण कोणता प्रश्न परीक्षेत विचारला जाईल ते सांगता येत नाही. तरी आपण हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यासाठी घेतोय की यातील काहीतरी क्वेश्चन हे रिपीट होत असतात किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन परीक्षेमध्ये येत असतात, त्याचा आपल्याला अंदाज लागतो. नंतर डिस्क्राईब द ड्रग यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ एथेरोस्क्लेरोसिस 3 मार्काला विचारला होता समोर 2023मध्ये. सेकंड क्वेश्चन आहे डिस्क्राईब द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग अँड एक्सप्लेन एनी वन फॅक्टर, विंटरच्या 2023मध्ये विचारला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत, सगळे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला करायचेच आहेत. कारण परीक्षेमध्ये हमखास त्याच्यावरती एक ना एक क्वेश्चन असतोच, 5 मार्काला असो किंवा 3 मार्काला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्लासिफाय NSAIDs विथ एक्झाम्पल. 3 मार्काला विंटर 2023मध्ये विचारला होता प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया गिव एन एक्झाम्पल ऑफ इच, थ्रोम्बोलायटिक्स, अँटीप्लेटलेट्स आणि हिमॅटेनिक्स. समर 2023मध्ये प्रश्न विचारला होता आपल्याला. वेगवेगळ्या 3 एक्झाम्पल लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय अँटी फंगल ड्रग्स विथ एक्झाम्पल, विंटर 2023मध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्लासिफाय कोलिनर्जिक म्हणजेच पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स ड्रग्स. क्लासिफिकेशन लिहायचं आहे 3 मार्काला, समर 2023मध्ये विचारला होता. डिफाईन अँड क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग विथ एक्झाम्पल, 3 मार्काला विचारला होता. डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन हे फार्माकोलॉजीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळ्या क्लासेस जे आहेत त्याचे आपल्याला म्हणजे सगळे जे डिसीज आहेत त्याचे आपल्याला डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन लिहायचे आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन फार्माकोलॉजी सर्व डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑलरेडी आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहेत, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. ते तुम्ही पाहिलेत तरी तुम्हाला क्लासिफिकेशन तुमचं होऊन जाईल सर्व फार्माकोलॉजीचे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 9th क्वेश्चन आहे डिफाईन ऑटोकॉइड्स, गिव्ह एक्झाम्पल अँड एक्सप्लेन फिजिओलॉजिकल रोल ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन. 3 मार्काला समर 2023मध्ये विचारला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज हिमॅटेनिक्स अँड गिव्ह युजेस ऑफ अँटीकोअग्युलेटंट ड्रग्स. 3 मार्काला विंटर 2023मध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डिफाईन अँड क्लासिफाय ब्रोंकोडायलेटर्स. 3 मार्काला समर 2023मध्ये विचारला होता. इथे पण बघा डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन विचारलेलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे, तिथे तुम्ही जाऊन सगळे डेफिनेशन क्लासिफिकेशन पहा. तिथे तुमचे सर्व डेफिनेशन क्लासिफिकेशन फार्माकोलॉजीचे होऊन जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड साईड इफेक्ट ऑफ सल्फोनामाइड्स. 3 मार्काला विंटरमध्ये विचारला होता. क्वेश्चन नंबर 13 क्लासिफाय अँटी कन्व्हल्जंट विथ एक्झाम्पल. पहा इथे पण आपल्याला क्लासिफिकेशन विचारलेलं आहे, समर 2023मध्ये विचारलं होतं. वॉट आर डायरेटिक्स अँड एक्सप्लेन थायझाइड डायरेटिक्स. 3 मार्काला विचारला होता. क्वेश्चन नंबर 15 आहे डिफाईन डायुरेटिक्स अँड गिव्ह इंडिकेशन फॉर यूज ऑफ डायुरेटिक्स. नंतर राईट अ नोट ऑन अँटीथायरॉइड ड्रग्स. 3 मार्काला विचारला होता. नंतर क्वेश्चन 17वा पाहूया व्हॉट इज इन्सुलिन यूज्ड फॉर, व्हॉट इज इट्स रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, मेन्शन इट्स ॲडवर्स इफेक्ट. इन्सुलिनचे जे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत ते आपल्याला म्हणजे लिहायचे आहे. तिथे सर्व ड्रगचे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे आहेत तुम्ही प्रत्येक ड्रगचे म्हणजे जे मेन ड्रग आहेत प्रत्येक क्लासमधले त्याचे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे पाठ करून जावा. आणि तिथे कोणताही रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला विचारलं जाईल. तर जे मेन जे ड्रग आहेत प्रत्येक क्लासमध्ये. नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया एक्सप्लेन ट्रिपल रिस्पॉन्स ऑफ हिस्टामाइन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन एन्थेल्मेंटिक्स, गिव्ह एक्झाम्पल्स, एक्सप्लेन एन्थेल्मेंटिक आर ॲडमिनिस्टर्ड विथ परगेटिव्ह. 3 मार्काला विचारलं होता समर 2023मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डिफाईन हिप्नॉटिक्स, क्लासिफाय विथ सुटेबल एक्झाम्पल. 3 मार्काला विंटर 2023मध्ये विचारला होता. तर थँक्यू, बेस्ट ऑफ लक फॉर मोर
इन्फॉर्मेशन किंवा अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपल्या डी फार्म कन्सेप्ट या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे नवीन नवीन अपडेट मिळून जातील. ही जी PDF आहे ही आपण टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. ही PDF जर तुम्हाला पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्ही जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता. सो धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मॅकॉलॉजीची डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन जे आहेत ते सर्व तुम्ही पाठ करून जावा, कारण फार्मॅकॉलॉजीमध्ये जास्त तर डेफिनेशन आणि क्लासिफिकेशनच विचारले जातात. सो धन्यवाद.